हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे, खास माझ्या स्टुडंटसाठी किंवा जे माझे स्टुडंट्स नाही आहे पण ज्यांना माझ्या ज्ञानाची गरज आहे, अशा मुलांसाठी हा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. यातून तुम्हाला काही ना काही समज नक्की मिळेल आणि तुमच्यासाठी फायदेशीरही ठरेल. पालकांनी देखील हा व्हिडिओ बघा, कारण बरेचसे पालक शिक्षित नसल्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज नाही आहे आणि म्हणून मग ते योग्य ते घडवणूक आपल्या मुलांना नाही देऊ शकत. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, खूप फायदेशीर आहे तुमच्यासाठी. तर आज आपण बोलणार आहोत, म्हणजे दोन टॉपिक्स आहेत, ते इंटरकनेक्टेड आहे. साक्षरता आणि म्हणजे साक्षर न असणे आणि किंवा काही लोक फूड वाया घालवतात, म्हणजे जेवण वाया घालवतात. तर मग अशा लोकांना आपण कशा पद्धतीने आपण त्यांना इम्प्रूव्ह करू शकतो. तर ते याच्यामुळेच की शिक्षण असलं तर त्या व्यक्तीला त्या गोष्टींचं नॉलेज जास्त असतं आणि अशिक्षित असलेले त्या लोकांना त्या गोष्टींचं म्हणजे कमी प्रमाणात ते त्यांच्या अनुभवाने ते वागतात. आणि जे शिक्षित असतात त्यांना प्रत्येक गोष्टींचा म्हणजे खोल पाया माहीत असतो. ते मुळापासून त्यांना त्या गोष्टीचं नॉलेज असतं, म्हणून त्यांना जास्त समज असते असं मला वाटतं. म्हणजे याचा अर्थ असं नाही आहे की जुने जे आपले आजी आजोबा जे काही त्यांना नॉलेज आहे ते चुकीचं आहे. ते चुकीचं नाही आहे. त्यांनी जे काही त्यांची परिस्थिती, त्यांचा काळ जो होता तो वेगळा होता. त्यांची दिनचर्या वेगळी होती. त्यांच्या वेळेचं वातावरण हे वेगळं होतं. त्यामुळे ते जे काही सांगतात ते त्या वातावरणापर्यंत किंवा त्यांच्या काळामध्ये ते खूप जास्त महत्त्वाचं होतं आणि ते जे काही फॉलो करत आले ते एकदम करेक्ट आहे. पण आत्ताचा जो काळ आहे तो खूप बदललेला आहे. आपण म्हणतो की आपण खूप डेव्हलप झालेलो आहे, पण आपण सगळ्यात जास्त बिघडलेलो आहे असं म्हणायला हरकत नाही. काही काही क्षेत्रामध्ये आपण खूप छान पण केलेलं आहे, पण बरेचसे असे गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण अजूनही मागासलेलो आहे. एक गोष्ट म्हणजे साक्षरता, म्हणजे शिक्षण. काही लोक म्हणजे पैशांची कमी असते त्यांच्याकडे किंवा त्यांच्याकडे एवढा फायनान्स नसतो, त्याच्यामुळे ते शिकू शकत नाही. तर ते समजू शकतो आपण. पण काही लोक ज्यांच्याकडे असूनही काही मुलं शिकत नाही, तर शिक्षणाचं महत्त्व हे जाणून त्यांना घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. शिकले तर तुमच्यासाठी अनेक दरवाजे खुले राहतील, अनेक ऑप्शन्स राहतील. तुम्ही खूप काही गोष्टी लाईफमध्ये करू शकतात, इतरांवरती डिपेंडंट नाही राहणार. तुम्ही एक इंडिपेंडंट लाईफ जगू शकता आणि ह्या काळामध्ये इंडिपेंडंट असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. अनेकसे हादसे झाले, तुम्ही जर बघितलं असेल न्यूज वगैरेमध्ये, तर आयुष्याचा काही भरोसा नाही. कोण राहील, नाही राहील, काय होईल पुढे सांगता नाही. स्पेशली लेडीज, विमेन्स, त्यांनी तर जास्त एज्युकेटेड किंवा जास्त साक्षर असणं तेव्हा किंवा ज्ञान असणं त्यांना खूप जास्त महत्त्वाचं आहे. तेच त्यांना पुढे नेणार आहे. कारण जास्त प्रमाणामध्ये लेडीजच इतरांवरती डिपेंडेंट राहतात. पण बऱ्याचशा अशा लेडीज आहेत, जसं मी आहे किंवा माझ्या फॅमिलीमध्ये जितक्या पण लेडीज आहे त्या सगळ्या इंडिपेंडंट आहे, म्हणून मी पण इंडिपेंडंटच आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येक लेडीनी शिकणं खूप गरजेचं आहे. वयाची काहीही अट नसते शिक्षणाला. तुम्ही कुठल्याही वयामध्ये शिक्षण घेऊ शकता. आता तर तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहे. तुमच्याकडे यूट्यूब आहे, गुगल आहे. तुम्ही तुम्ही तुमचं ज्ञान वाढवू शकता. रिकाम्या गोष्टी करणं, फालतू वेळ घालवणं, त्यापेक्षा जर तुम्ही स्वतःला एज्युकेट केलं, स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट आणले, तर तुम्ही लाईफमध्ये खूप जास्त पुढे जाऊ शकता. आता राहिली बात फूडची. बरेचसे लोक मी बघितलेले आहेत, म्हणजे इवन एज्युकेटेड लोक पण असे करतात, जे की चुकीचं आहे. मग त्याला आपण अनपढच म्हणणार, की कारण ते अशी वागतात. म्हणजे कुठेही गेले तरी, जेवण घरी असो बाहेर असो, भरमसाठ अन्न. आपल्या पोटाला इतकी अन्नाची गरज नाही आहे. आपल्या पोटाला तुमची जी पोटाची साईज आहे ती फक्त इतकी आहे. जर तुम्ही चांगल्याने शिकलेले असतील तर तुम्हाला माहिती असेल आपली पोटाची साईज काही खूप मोठी नाही आहे, पण आपण आपल्या पोटाच्या साईजपेक्षा जास्त खातो. एखादा फुगा बघितला आहे का तुम्ही? जितकी हवा तुम्ही भराल तो तितका फुलत जातो आणि त्याची कॅपॅसिटी संपली की तो जितकं पण एअर ऑक्युपाय करेल त्याच्यामध्ये, मग तो एका ठराविक काळानंतर तो बर्स्ट होतो. तेच तुमच्याबरोबर घडतं. तुमच्या बॉडीवरती मग एक चरबीचा साठा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी साठायला लागतात. प्रत्येकाची बॉडी ही वेगवेगळी असते. प्रत्येकाची बॉडी प्रत्येक खाण्यापदार्थाला वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करते. पण ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे.
माझा उद्देश हा फक्त हाच आहे की तुम्हाला लागेल तितकंच तुम्ही अन्न घ्या आणि तितकंच तुम्ही अन्न खा. घेऊन जास्त अन्न घ्यायचं, थोडंफार खायचं, आवडलं नाही आवडलं तर उरवायचं, त्यातच हात धुवायचे, फेकून द्यायचं. हा अन्नाचा अपमान आहे. कारण आपण ह्या जगामध्ये आलो आहे, आपण हे सर्वाईव्ह करण्यासाठी आलो आहे. तुम्हाला वाटत असेल की म्हणजे माझं हे जीवन हे बनण्यासाठी, हे करण्यासाठी नाही. आपण ह्या जगामध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी आहे. आता सर्वाईव्हचा अर्थ काय? म्हणजे आपण फक्त जगण्यासाठी आलो आहे आणि जगण्यासाठी आपल्याला अन्नाची गरजच आहे. अन्न, पाणी, वारा या सगळ्या गोष्टींची गरज असते. तर ती मूलभूत गरजा आहे आपल्या. ते जर असेल तर आपण छान आयुष्य काढू शकतो. आता खूप सारे आजार आलेले कारण खूप सारे फॅन्सी फूड आलेले. आपल्याला जिभेला चटक लागणारे पदार्थ जास्त आवडतात आणि तेच आपल्यासाठी खूप हानिकारक असतात. बऱ्याचशा लेडीजला किंवा बऱ्याचशा मेन्सला माहीत नसतं की कुठलं अन्न आपल्या मुलांना द्यायला पाहिजे किंवा कुठलं अन्न आपण कन्झ्युम केलं पाहिजे हे त्यांना माहितीच नाही. त्यांना असं वाटतं की कुठलंही पॉपकॉर्न खा, परत काही फ्राईज खा, चिप्स खा, बस पोट भरा. पोट भरणं म्हणजे काय की आपण म्हणजे आपल्याला ज्या काही गोष्टी आवश्यक आहे, आता मी फुल आहे, असं असं फील करणं आणि हे चुकीचं आहे. आपल्या बॉडीला एक चांगल्या न्यूट्रिशनची गरज आहे. आपल्या बॉडीला जर चांगलं न्यूट्रिशन मिळालं तरच आपली बॉडी चांगल्याने ग्रो होईल आणि जे तुम्ही खाता तेच तुमच्या चेहऱ्यावरती दिसतं. त्याच्यामुळे चांगलं अन्न तुम्ही जर झाड बघितलं असेल, एखादं रोप आपण लावतो, त्याला जर आपण चांगलं न्यूट्रिशन दिलं नाही, त्यांना चांगले फर्टिलायझर्स, मॅन्युअर्स म्हणजे खत पाणी चांगल्याने दिले नाही, तर मग त्यांची चांगल्याने वाढ होईल का? तुम्ही त्या उदाहरणाने समजायचा प्रयत्न करा. आपण पण झाडासारखंच आहोत. आपण जर चांगलं न्यूट्रिशन घेतलं नाही, आपण जर चांगलं खाणं खाल्लं नाही, चांगलं खाणं म्हणजे खूप असं हे बर्गर, पिझ्झा हे सगळं चांगलं खाणं नाही आहे. तुमच्या शरीराला आवश्यक असणारे घटकच तुमच्यासाठी चांगलं खाणं आहे. तर मग ते कशामधून मिळतात? तर मग फ्रूट्स आहे, व्हेजिटेबल्स आहे, मीठ आहे. मग जे व्हेजिटेरियन्स आहे त्यांनी मग मीठ आणि हे ते स्किप करू शकतात. पण मग मीठ आहे, तुम्ही एग्स खाऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही बऱ्याचशा डाळी-साळी आहेत आपल्याकडे. त्याच्यानंतर धान्य आहेत. ह्या सगळ्या गोष्टी पासनं तुम्ही चांगल्या रेसिपीज बनवा आणि रेसिपीसाठी तुमच्याकडे तर बरेचसे सोर्सेस आहेत. यूट्यूब आहे, गुगल आहे. तुम्ही तिथून घेऊ शकता आणि चांगलं अन्न द्या. बरेचसे पॅरेंट्स काय करतात, मग मुलांना तळलेली जास्त पदार्थ देतात. त्याच्यामुळं मुलांचं मग पोट खराब होतं, पोटदुखी, मग अनेक सारे आजार. कारण मुलांची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती ही कमी असते. आपल्या बॉडीमध्ये जर तुम्हाला माहिती असेल, आपल्या बॉडीमध्ये पण असे बॅक्टेरियाज असतात जे डिझीजला फाईट करू शकतात. म्हणजे एखादा आजार तुम्हाला म्हणजे एखादा हार्मफुल म्हणजे हानिकारक एखादा जंतू तुमच्या पोटामध्ये जर गेला तर तो तुम्हाला म्हणजे त्याच्याने तुम्ही आजारी पडू शकता. पण आपल्या बॉडीमध्ये ती एक कॅपॅबिलिटी असते म्हणजे आपली बॉडी पण एक प्रकारचे बॅक्टेरियाज वगैरे असतात आपल्या बॉडीमध्ये जे फाईट करतात डिझीजशी. पण मग काय होतं, पण ते चांगल्या खाल्ल्यानेच म्हणजे तुम्ही त्या गोष्टींशी फाईट बॅक करू शकता. म्हणजे म्हणूनच आपण म्हणतो ना, ही इम्युनिटी चांगली असेल तर म्हणजे आपल्याला आजार होण्याची शक्यता ही कमी असते. त्याच्यामुळं मग मला असं वाटतं की प्रत्येकाने हे चांगलं न्यूट्रिशन घेतलंच पाहिजे. अन्नाचा रिस्पेक्ट करा. जितकं लागेल तितकंच अन्न खा. अन्न वेस्ट करू नका. जो व्यक्ती अन्नाची रिस्पेक्ट करत नाही त्याची लाईफमध्ये प्रगती होत नाही. त्याला भिकार पण येतं शेवटी. म्हणून अन्न जितकं लागेल तितकंच खा. अरे 2 घास कमी खाल्ल्याने तुम्हाला काही बिघडणार नाही आहे. ठीक आहे. तुमच्या शरीरासाठी चांगलंच आहे. तुम्ही बऱ्याचशा गोष्टी खातच राहता. एक काम करा, तुम्हाला मी एक्झाम्पल देते. एक वाटी घ्या. ठीक आहे. तुम्ही दिवसभरात जे काही खाता ते थोडं त्या वाटीमध्ये भरत चाला. आणि मग रात्री तुम्ही त्याचं मिश्रण करा आणि बघा ह्याच गोष्टी तुमच्या पोटामध्ये गेलेल्या आहे. मग ते चांगलं आहे की वाईट आहे हे तुम्हाला त्याच्यावरनं कळेल, की आपण काय खाल्लंय आणि त्या मिश्रणाचा आपल्या पोटामध्ये काय तयार झालेलं आहे हे तुम्हाला नक्कीच लक्षात येईल. कोल्ड्रिंक्स अवॉइड करा मुलांसाठी. मुलांना चांगल्या गोष्टी खायला द्या. म्हणजे त्यांना चांगले चांगले पराठे किंवा भाजीपाला, ग्रीन व्हेजिटेबल्स हे जास्त खाऊ घाला. त्यांना डाळी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना त्यांच्या आवडत्या पद्धतीने बनवून त्यांना दिलं तर ते नक्की खातील. त्यांची ग्रोथ होईल. त्यांना चांगल्या गोष्टी शिकवा. आपणही थोडंसं चांगलं शिका. म्हणजे इतर लोक जे काही करतात ते तुमच्या लाईफशी सुटेबल आहे असं गरजेचं नसतं.
तुम्ही तुमची लाईफ, प्रत्येकाची लाईफ ही वेगळी असते. प्रत्येकाचं बिहेवियर, प्रत्येकाचं नेचर हे सगळं वेगळं असतं. त्याच्यामुळं आपण आपल्या हिशोबाने वागायला शिका. इतरांकडे बघून वागणं किंवा इतरांची लाईफ कॉपी करणं हे चुकीचं आहे. ठीक आहे. तर आपल्याला योग्य वाटेल किंवा जे योग्य आहे, ॲक्च्युली योग्य आहे आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी, ते आपण करा. त्याच्यातनं आपली प्रगती होणे. इतरांना बघून फॉलो करून काही होत नाही. प्रत्येकजण आपला इन्स्पिरेशन बनू नाही शकत. इन्स्पिरेशन जर बनवायचं असेल तर तुम्ही अशा लोकांना इन्स्पिरेशन बनवा ज्यांनी जगामध्ये खरंच खूप काहीतरी केलेलं आहे. जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तर ते खूप जास्त एज्युकेटेड होते आणि म्हणूनच त्यांनी म्हणजे त्यांच्या ज्ञानाच्या जोरावरती त्यांनी जे काही जगामध्ये भारतामध्ये जे काही चेंजेस केले, ते सगळे म्हणजे इंडियामध्येच नाही तर आउट ऑफ इंडियासुद्धा सगळे लोक त्यांना खूप प्रेज करतात, खूप मानतात. का? कारण त्यांचे कर्तृत्व ते होते. खूप एज्युकेशन घेतलं, त्याच्यामुळे खूप त्यांना ज्ञान मिळालं आणि त्या ज्ञानाचा विस्तार त्यांनी ज्या काही फॅसिलिटीज पुरवल्या त्यामार्फत केला. तर बस सांगायचा हेतू हा होता हा व्हिडिओमार्फत, की प्रत्येकाने चांगलं शिक्षण घ्या. शिक्षणाला वयाची अट नाही आहे. खूप सारे सोर्सेस आहेत, त्यातून तुम्ही शिक्षण शिकू शकता. आणि मुलांना चांगलं खायला द्या. किती खायचं हे तुम्ही ठरवा. अन्न वाया घालवू नका. जितकं लागेल तितकंच अन्न घ्या आणि तितकंच अन्न खा. अन्नाची डिसरेस्पेक्ट कराल तर तुमच्या लाईफमध्ये कधी प्रगती होणार नाही. आजार पण येईल, कारण ज्या अन्नासाठी आज आपण कमवतो, रात्रंदिवस कष्ट करतो, तुम्ही तेच अन्न फेकून देतात. त्यामुळे तुम्हाला मग लाईफमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्स फेस करावे लागतील. हे तुम्हाला आता नाही समजणार, पण एका वेळेनंतर देव पण आपली परीक्षा घेत असतो. एका वेळानंतर तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव नक्की होईल, की आपण खूप माज केला, त्यामुळे आज आपण ह्या सगळ्या गोष्टी सफर करतो. म्हणून अन्नाचा डिसरिस्पेक्ट करू नका, आईवडिलांचा डिसरिस्पेक्ट करू नका आणि मेन म्हणजे शिक्षणाचं महत्त्व जाणून घ्या. तर आय होप हा सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि खूप खूप सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.